ताक, यालाच आयुर्वेद आणि संस्कृत मध्ये तक्र म्हटलं जातं. ताक म्हणलं की आपल्याला मठ्ठा आठवतो किंवा जेवणानंतर प्यायचे एक पेय आहे एवढं आपल्याला माहिती. पण आयुर्वेदानुसार ह्याच ताकाचे वेगवेगळे औषधीय गुणधर्म आहेत. हे ताक विशिष्ट पद्धतीने दही बनवून जर केलं, त्यामध्ये भरपूर प्रमाणात 12-16 प्रमाणात जर आपण पाणी टाकलं, तर हे ताक दीपन, पाचन आणि रुची वाढवणार असं असतं. ज्या लोकांना अग्निमांद्य आहे, भूक लागत नाही किंवा मग अजीर्ण होतं, अशा लोकांनी नियमित ह्या ताकाचं सेवन थोडंसं मीठ, जिरे पावडर किंवा मग मिऱ्याची पूड असे गरम आणि तिखट अशा गोष्टी टाकून जर घेतलं, तर हे ताक खूप चांगलं पचनशक्ती सुधरवतं. आणि याच्यामुळे ज्या लोकांना आयबीडी, IBS, इरिटेबल बाउल सिंड्रोमचा आजार आहे, त्या लोकांनी नियमित हे ताक घ्यायला पाहिजे. आयुर्वेद तर सांगते की ज्या लोकांना मूळव्याध आहे, मूळव्याधची कोंब आहे, अशा लोकांनी जर ताक नियमित घेतलं, तर हे ताक ते कोंबही घालवतं. त्यामुळे नियमितपणे घरी दही बनवून जर आपण घरचं ताक घेतलं, म्हणजे पॅकेटचं ताक बिलकुल आपण घ्यायला नाही पाहिजे. घरचं ताक जर घेतलं तर याचे खूप चांगले फायदे आपल्याला पचनशक्ती वाढवण्यामध्ये मिळतात. तर अशाच गोष्टीसाठी फॉलो करा गोरे आयुर्वेद.